नमस्कार, कशा आहात सर्वजण? मजेत ना? सिम्स किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे. फ्रीजसाठी मी काही महिन्यापूर्वी काही कंटेनर परचेस केले होते. हे मी ऑनलाईन परचेस केलेले आहेत. यातील हा मोठा जो आहे त्याच्यामध्ये आतमध्ये ठेवण्यासाठी हे छोटे 3 कंटेनर आहेत आणि यामध्ये सुद्धा आपण वेगवेगळ्या भाज्या एकाच जागी स्टोअर करू शकतो. आणि हा जो आहे तो 6 कंटेनरचा सेट आहे आणि याच्यामध्ये अशी जाळी आहे. आपण ज्या पद्धतीने नेहमी फ्रीजमध्ये भाज्या स्टोअर करतो त्यापेक्षा यामध्ये भाज्या ह्या जास्त दिवसांसाठी अगदी फ्रेश राहतात आणि खराबसुद्धा होत नाहीत. या कंटेनरचा रिव्ह्यू मला खूप दिवसापासून तुमच्याशी शेअर करायचा होता, पण तसा योग आला नाही. आणि आता उन्हाळासुद्धा चालू होत आहे आणि उन्हाळ्यामध्ये तुम्हाला माहीतच आहे की भाज्या खूप महाग असतात आणि अशावेळी भाज्या या खराब होणं आपल्याला परवडणारं नसतं. त्यामुळे आता हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करायचं असं मी ठरवलं. त्यामुळे तुमच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ उपयुक्त ठरू शकतो. त्यामुळे स्किप न करता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. इथे मी काही भाज्या आणलेल्या आहेत. कोथिंबीरीच्या 2 जुड्या घेतलेत कारण मला कोथिंबीरच्या वड्यासुद्धा बनवायच्या होत्या आणि बाकी सर्व भाज्या आहेत मी तुम्हाला इथे दाखवणारच आहे. आणि या भाज्या आम्हाला काही भाज्या 8 दिवसांसाठी आहेत किंवा मग काही भाज्या 10 ते 12 दिवसासाठी सुद्धा पुरू शकतात. ओल्या हरभऱ्याचा सीझनसुद्धा आता संपत आलेला आहे आणि 4-5 दिवसापूर्वीच मी मार्केटमध्ये मला असे हे ओले हरभऱ्यांचे ढाळे भेटले आणि ते मी घेऊन आले. आणि इतरसुद्धा भाज्या आहेत आणि या ओल्या हरभऱ्याचा त्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही भातसुद्धा बनवला, तो पण खूप छान झाला होता. आणि इथे मी काही फ्रूट्ससुद्धा आणलेले आहेत. यातील काही भाज्या किंवा फळं ही लोकल मार्केटमधून घेतलेत आणि काही भाज्या आणि फळं आमच्या इथे किसान कनेक्ट म्हणून एक शॉप आहे, व्हेजिटेबल शॉप आहे, तिथून घेतलेले आहेत. तिथे सुद्धा अगदी छान भाज्या भेटतात आणि तिथून मी बऱ्याचशा भाज्या घेतलेल्या आहेत. प्रत्येक भाज्यांची सेल्फ लाईफ ही वेगवेगळी असते. प्रत्येक भाज्या ह्या आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे स्टोअर कराव्या लागतात तरच त्या जास्त दिवसांसाठी छान टिकतात. लसूणसुद्धा मी घेतला होता, थोडासा ओलसरच होता आणि मला कढीपत्त्याची चटणी बनवायची होती. बाहेरून मी कढीपत्ता भाजीसोबत ऑलरेडी घेतला होता, पण मला कढीपत्त्याची चटणी बनवायची होती म्हणून मी किसान कनेक्टमधून सुद्धा एक बंच कढीपत्त्याचा घेतलेला आहे. त्यानंतर मक्याची कणसं आहेत आणि आता उन्हाळासुद्धा चालू झालेला आहे त्यामुळे आपल्याकडे लिंबू सरबत हा वारंवार होत असतो. त्यामुळे मी लिंबूसुद्धा भरपूर आणलेले आहेत. त्याचबरोबर अशा काकड्या वगैरे आणलेल्या आहेत आणि सलाडसाठी बीट वगैरे आणि टोमॅटो आणि गाजर वगैरे आणलेले आहेत. आणि मला अद्रक लसूणची पेस्ट बनवायची आहे, त्यासाठी खूप सारं अद्रकसुद्धा आणलेलं आहे आणि बाकीच्या भाज्यासुद्धा आहेत. आता मुलींना सुट्ट्यासुद्धा लागलेल्या आहेत त्यामुळे आता वेगवेगळे पदार्थ हे बनले जाणार. त्यामुळे मी भाजी किंवा चायनीज बनवता येईल या दृष्टीने बऱ्याचशा भाज्या त्या पद्धतीने विचार करूनच आणलेल्या आहेत. तर यातील ज्या भाज्या धुवून ठेवायच्या होत्या त्या मी एका बाजूला काढून घेतलेल्या आहेत आणि ज्या पालेभाज्या होत्या त्यासुद्धा मी बाजूला काढून ठेवलेल्या आहेत. पालेभाज्या मी निवडून ठेवलेल्या आहेत आणि ज्या दाणेवाल्या भाज्या होत्या म्हणजे पावटा वगैरे होता ते सुद्धा सोलून ठेवलेलं आहे. आणि आता आपण ज्या भाज्या धुवायच्या आहेत त्या धुवून घेणार आहोत. हे आयक्याचं कोलँडर आहे, स्टीलचं आहे, हे खूप छान आहे आणि यामध्ये या भाज्या मी धुवून ठेवणार आहे. आणि यामध्ये जर आपण भाज्या धुतल्या तर ते बेसिनवरती छान बसतंसुद्धा, त्यामुळं अगदी सहज आपण यामध्ये भाज्या धुवू शकतो आणि त्याला खाली स्टँड असल्यामुळे आपण ते निथळतसुद्धा व्यवस्थित ठेवू शकतो. तर इथे मी मिरच्या धुवून घेणार आहे आणि ऑलरेडी मी ओट्यावरती कपडा टाकून ठेवलेला आहे. जसं इथे धुवून होईल तसं मी त्याच्यावरती नितळतसुद्धा ठेवणार आहे. काही ठराविक कपडे मी बाजूला ठेवून दिलेले आहेत, ते मी फक्त भाज्या धुवून त्याच्यावरती सुकवण्यासाठी वापरते आणि 1-2दा मी तसंच वापरते आणि त्यानंतर धुवून हे बाजूलाच ठेवून देते. म्हणजे जेव्हा जेव्हा आपण भाज्या आणू तेव्हा तेव्हा त्या कपड्यावरती आपण नितळत ठेवू शकतो. तर इथे मी घेवड्याच्या शेंगा आणि मिरच्या धुवून ठेवलेल्या आहेत. त्यानंतर मी इथे भेंडीसुद्धा धुवून ठेवणार आहे. आणि तुम्हाला तर माहीतच आहे की भाज्यांवरती खूप सारी कीटकनाशक मारली जातात, त्यामुळे ते आपल्या हेल्थसाठी बिलकुलसुद्धा चांगलं नसतं. त्यामुळे कोणत्याही भाज्या आपण बिना धुता घ्यायच्या नाहीत. इथे मी काही भाज्या जरी बिना धुता ठेवल्या असतील तरीसुद्धा त्या मी नंतर जेव्हा वापरणार तेव्हा त्या धुवून घेणार आहे. यानंतर इथे अद्रक मी धुणार आहे. अद्रक हे छान असं मोठंवालं मला भेटलं होतं आणि मला अद्रक लसूणची पेस्टसुद्धा बनवायची आहे, त्यामुळे मी खूप सारं अद्रक घेऊन आली. त्याचबरोबर ओली जी हळद असते तीसुद्धा मला रोजच्या जेवणामध्ये
वाटणामध्ये मी वापरते, त्यामुळे ती हळदसुद्धा मी आणली होती. आणि अद्रक हे तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये जर थोडंसं काळपट दिसत असेल, पण ऑलरेडी हे खूप छान धुतलेलं आणि स्वच्छ असं होतं, त्यामुळे मी त्याला एकदा असं पाण्यातून काढून घेतलं. इथे मी साध्या पाण्यानेच ह्या सर्व भाज्या धुवून घेणार आहे. तुम्हाला हवं असेल आणि जर तुमच्याकडे खूप सारा वेळ पण असेल तर तुम्ही या भाज्या एखाद्या टपामध्ये मीठ घालून किंवा मग विनेगर घालून थोड्या वेळासाठी मुरवतसुद्धा ठेवू शकता. त्यानंतर भरीत बनवण्यासाठी मी एक मोठं वांगं आणलं होतं आणि त्याचबरोबर भरलं वांगं बनवण्यासाठी छोटी छोटी वांगीसुद्धा आणली होती, तीसुद्धा मी धुवून घेतलेली आहेत. मी जेव्हा भाजी घेते तेव्हा एकाच वेळी 8 ते 10 दिवस पुरतील अशा भाज्या घेते आणि त्यामध्ये या आठवड्यात किंवा यावेळी ज्या भाज्या घेतलेल्या आहेत त्या मी पुढच्या वेळी घेत नाही. त्यामध्ये ठराविक काही गोष्टी असतात त्या एकसारख्या असतात, मात्र ज्या रोजच्या भाज्या असतात त्या मात्र वेगवेगळ्या असतात. यामुळे काय होतं की सर्व प्रकारच्या भाज्या खाल्ल्या जातात आणि तेवढंच आपल्या शरीराला पोषणसुद्धा भेटतं. तर त्यामुळे मी दरवेळी वेगवेगळ्या पालेभाज्या किंवा मग फळभाज्या असतात किंवा मग भोपळा किंवा शेवग्याच्या शेंगा ह्या वेगवेगळ्या आठवड्यासाठी मी वेगवेगळ्या भाज्या आणत असते. तर इथे बऱ्यापैकी भाज्या माझ्या धुवून झालेल्या आहेत. इथे पाहू शकता तुम्ही, टोमॅटो मात्र आम्हाला खूप सारे लागतात, त्यामुळे मी दरवेळी जाईल तेव्हा मग टोमॅटो घेऊन येत असते. थोडा उन्हाळा जाणवायला लागलेला आहे तर लगेचच लिंबाचे रेटसुद्धा वाढलेले आहेत, त्यामुळे मी थोडी कमीच लिंब आता आणलेले आहेत. मला नेरूळला जाऊन जरा जास्तच प्रमाणात लिंब आणायचे आहे, तिकडे थोडी स्वस्त पण भेटतात आणि लिंबू सरबतचं प्रीमिक्स मला बनवून ठेवायचं आहे. पाठीमागच्या वर्षी मी तुम्हाला इन्स्टंट लिंबू सरबत कसा बनवायचा यासाठीचं जे प्रीमिक्स आहे त्याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला होता. यावर्षीसुद्धा मला त्यापेक्षा थोडासा वेगळा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करायचा आहे, त्यामुळे खूप प्रमाणात मला लिंबसुद्धा लागणार आहेत. तर इथे मी सिमला मिरची वगैरे आणि काकड्या वगैरे होत्या त्यासुद्धा धुवून घेतलेल्या आहेत. आणि गाजर मी 2 प्रकारचे आणते, एक दिल्ली गाजर असतात ते आणि जे आपण हलवा बनवतो त्यासाठी जे गाजरं असतात ती या सीझनमध्येच भेटतात. आता थोडी कमीसुद्धा व्हायला लागलेले आहे, तर म्हटलं आता शेवटी एकदा हलवा बनवूयात म्हणून ती गाजरंसुद्धा मी आणली होती. तर हे सर्व जे धुवायचं होतं ते मी इथे धुवून घेतलेलं आहे. थोडंफार जिथे काही खराब वगैरे गाजर झालं होतं ते त्याचे देठ वगैरे मी काढलेले आहेत. माझ्या मुलींची एक्झाम झालेली आहे आणि त्यांना सुट्टी लागलेली आहे आणि त्या आता घरीच असतात, तर त्यांना वेगवेगळं काहीतरी खायला हवं असतं, त्यामुळे त्यासाठी त्यांना काहीतरी वेगवेगळं बनवता येईल अशा दृष्टिकोनातून मी सर्व भाज्या वगैरे आणलेल्या आहेत. भरीत मात्र आम्हाला आठवड्यातून एकदा तरी हवंच असतं, त्यामुळे दरवेळी भाजी आणताना मी भरताचं वांगं हे आणते. आता इथे तुम्हाला कढीपत्ता जास्त दिवसांसाठी टिकवायचा यासाठी मी एक टिप्स सांगणार आहे. ती म्हणजे आपण जेव्हा कढीपत्ता धुतो तेव्हा त्याची पानं काढून ठेवायची नाहीत किंवा मग पानं काढून कढीपत्ता कधीसुद्धा धुवायचा नाही. काय करायचं की आपण मला इथे असाच बंच भेटलेला आहे तर त्यामुळे मी तो तसाच वापरणार आहे. तुम्हाला जर असा बंच नाही भेटला तर कढीपत्ता हा त्याचे देठ एकत्र करायचे आणि त्याला रबर वगैरे लावायचा. इथे माझ्याकडं मी जो बाहेरून आणलेला होता तो मी हा जो बंचवाला होता त्याच्यामध्ये अडकवला आणि धुवून घेतला. त्यानंतर याला आपण असं नितळ ठेवायचं आहे, लटकवून ठेवायचं आणि त्याच्यातून जे एक्स्ट्राचं पाणी असतं ते सगळं जाऊ द्यायचं आणि व्यवस्थित सुकू द्यायचं. आणि त्यानंतर आपल्याला तो स्टोअर कसा करायचा ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. पण पानं काढून जर आपण कढीपत्ता स्टोअर केला तर तो लगेच काळपट पडतो आणि खराबसुद्धा होतो. तर इथे माझ्या बऱ्याचशा भाज्या धुवून झालेल्या आहेत आणि ज्या पालेभाज्या होत्या त्यासुद्धा मी ऑलरेडी निवडून ठेवून दिलेल्या आहेत. तर हे काम करायला मला खूप वेळ लागला. आणि आता आपल्याकडे आता हे कोबी आणि फ्लावर राहिलेलं आहे. कोबी आणि फ्लावर हे मी कधीच धुवून ठेवत नाही आणि धुवून ठेवला तर तो मला वाटतं टिकणारसुद्धा नाही. लॉकडाऊनमध्ये जेव्हा भाज्या आपण सर्व धुवायचो तेव्हा मी कोबी एकदा धुवून ठेवला होता पण तो आतून खराब झाला होता. कोबी आणि फ्लावर कसा स्टोअर करायचा मी ते तुम्हाला सांगणार आहे. तर इथे मी कोबी आणि फ्लावरचे जे एक्स्ट्राचे देठ होतात किंवा जी पानं होती ती काढून घेतलेली आहेत आणि आपल्याकडे घरी असं क्लीन रॅप असतं ते घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये असं कवर करून ठेवायचं आहे. या पद्धतीने तुम्ही जर फ्लावर आणि कोबीला जर कवर करून ठेवलं तर हा बिलकुलसुद्धा खराब होत नाही. तुम्हाला माहीत असेल की कोबीची वरची जी पानं असतात ती सुकतात आणि पिवळी पडतात. या पद्धतीने जर त्याला रॅप करून ठेवलं तर बिलकुलसुद्धा खराब होत नाहीत. त्याचबरोबर शेवग्याच्या शेंगा जर आपण व्यवस्थित नाही ठेवल्या साठवून तर मग त्या मऊ पडतात आणि जर आपण कट करूनसुद्धा ठेवल्या तर त्याच्या देठाकडच्या बाजूला मग त्याला बुरशी चढते. तर इथे आपण शेवग्याच्या शेंगा कशा साठवून ठेवायच्या ते पाहणार आहोत. तर
याचे आपण तुकडे करून घ्यायचे आहेत आणि तुकडे करताना आपण जो त्याची सालं असतात ती काढून टाकतो. म्हणजे मी तरी लहानपणापासून हेच पाहत आली होती की शेवग्याच्या शेंगा अशा कट करताना त्याच्यावरचा जो हिरवा भाग आहे, म्हणजे वरची जी सालं आहेत, आता त्याला एक्झॅक्टली काय म्हणायचं ते मला तुम्हाला सांगता नाही येणार, पण ते काढत होते. पण मी बऱ्याच ठिकाणी वाचलं की त्याची जी वरची सालं असतात त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात कॅल्शियम असतं, तर तेव्हापासून मी ते काढणं बंद केलेलं आहे. आणि त्यामुळे माझा एक दुसरा फायदा झालेला आहे, तो म्हणजे त्यामुळे शेवग्याच्या शेंगा ह्या टिकतात सुद्धा चांगल्या. तर शेवग्याच्या शेंगा ऑलरेडी मी धुवून घेतल्या होत्या आणि आता त्याचे तुकडेसुद्धा करून झालेले आहेत. सुकल्यानंतर मी तुकडे केले होते. त्यानंतर आपल्याकडे कोणताही एखादा डब्बा असतो, इथे मी हा जो टिफिनचा असतो डब्बा तोच घेतलेला आहे, कारण हे तुकडे थोडे मोठे असतात तर त्याच्यामध्ये ते व्यवस्थित बसतात सुद्धा. तर मी त्याच्यामध्ये खालीवर असा टिश्यू पेपर ठेवलेला आहे. याऐवजी आपण न्यूजपेपर ठेवू शकतो किंवा कपडासुद्धा ठेवू शकतो आणि त्याच्यामध्ये आपण ठेवायचं. मग शेवग्याच्या शेंगा ह्या टिकतात सुद्धा छान. हे आत्तापर्यंत मी तुमच्यासोबत जेवढा व्हिडिओ शेअर केला तेवढं काम व्हायला मला जवळजवळ 2 ते 2.5 तास झाले होते. 2.5 तासाचं काम मी तुमच्यासोबत इथे 10 मिनटात बोलून शेअर केलेलं आहे. आणि आता एवढं काम करता करता मला थोडीशी भूक लागली होती आणि आता चहाची वेळसुद्धा झाली होती. आता म्हटलं चहा पिण्यापेक्षा थोडीशी कॉफी बनवूया आणि कॉफी पिऊया. तर इथे मला थोडीशी स्ट्रॉंगच कॉफी प्यायची होती, म्हणून मी थोडीशी साखर कमी आणि कॉफी थोडी जास्त अशी कॉफी बनवलेली आहे. आणि थोडंसं फ्रेश पण होईल, कारण अजून बाकीची कामंसुद्धा आहेत आणि बाकीच्या भाज्यासुद्धा तोपर्यंत सुकत आहेत, तोपर्यंत कॉफीसुद्धा पिऊन होणार आहे. तर इथं माझी कॉफीसुद्धा बनवून झालेली आहे आणि मी कॉफी पिते आणि मग तुमच्यासोबत राहिलेला जो व्हिडिओ आहे तो शेअर करते. आता मक्याचं कणीस किंवा मग हे जे कॉर्न्स असतात ते कसे स्टोअर करायचे म्हणजे ते लवकर खराब होणार नाही, तर यासाठी एक ऑप्शन आहे, ते म्हणजे तुमच्याकडे जर फ्रीजमध्ये जास्त जागा असेल तर तुम्ही ते तसेच ठेवा. तसेच ठेवले तर ते अगदी फ्रेश राहतात, बिलकुलसुद्धा खराब होत नाहीत. पण जर फ्रीजमध्ये जास्त जागा नसेल तर मग काय करायचं, मग मी असे सोलून घेते. एकतर मी सोलून ते लगेच भाजून वगैरे किंवा त्याचं जे काही बनवायचं आहे ते बनवते, किंवा मग उकडून आम्ही खातो. तर मग मला आता काय करायचं आहे की आता मुलींसाठी वेगवेगळं काहीतरी बनवायचं आहे, तर मला हे थोडं स्टोअरच करावं लागणार आहे. तर त्यासाठी मी मक्याचे दाणे असे सोलून घेतलेले आहेत आणि सोलून घेण्यापूर्वी त्याच्यावरची जी केसरं वगैरे असतात ते मी सर्व काढली होती. आणि त्यानंतर एखाद्या बरणीमध्ये आपल्याला ती भरून ठेवायची आहेत. असं बरणीमध्ये भरून ठेवल्यामुळे ते सुकत नाहीत, अगदी फ्रेश राहतात आणि आपल्याला हवं तेव्हा आपण त्यापासून जो पदार्थ बनवायचा आहे ते बनवू शकतो. शक्यतो मी मके हे जास्त प्रमाणात असे स्टोअर करून ठेवत नाही, लगेचच वापरते. आता इथे माझं एवढं काम झालं तोपर्यंत आपल्या भाज्यासुद्धा छान अशा सुकलेल्या आहेत. आणि इथे पाहू शकता तुम्ही, कारण जवळजवळ 2-2.5 तास मी हे काम केलं आणि बाकीचं काम केलं तोपर्यंत भाज्या छान सुकलेल्या आहेत. आणि जरी नाही सुकल्या तर एखाद्या सुक्या कपड्याने आपल्याला ते पुसून घ्यायचे आहेत. तर इथे कंटेनर बद्दल मी तुम्हाला सांगते की हे जे कंटेनर आहेत ते मी Amazonवरून ऑर्डर केले होते. जवळजवळ 6 ते 7 महिने झाले मी हा जो मोठा कंटेनर आहे तो मी 1 वर्ष झालं वापरते आणि हे जे छोटे आहेत ते मी 6 ते 7 महिने झाले वापरते. पण यामध्ये भाज्या छान राहतात, कारण याच्या खाली ही अशी जाळी दिलेली आहे, त्यामुळे जर यामध्ये थोडं पाणी जमा झालं, तुम्हाला माहीत असेल की फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर त्याच्या टोपणावरती पाणी जमा होतं आणि मग ते भाजीमध्ये पडून मग भाजी खराब होते. पण ते पाणी त्यामध्ये पडतच नाही, ते त्या जाळीच्या खाली जातं जरी थोडंफार जमा झालं तर, त्यामुळे भाज्या खराब होत नाहीत. आणि आता आपण यामध्ये भाज्या कशा साठवून ठेवायच्या ते पाहणार आहोत. तर इथे मी टिश्यू पेपर वापरणार आहे. तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही न्यूजपेपर वापरू शकता किंवा मग कपडासुद्धा वापरू शकता. पण आपल्याला काय करायचं आहे, भाजी ठेवण्यापूर्वी त्याच्या खाली आपल्याला असा पेपर ठेवायचा आहे आणि वरूनसुद्धा एक पेपर ठेवायचा आहे. आणि हे टिश्यू पेपर आहे ते आपल्याला काय एकदा भाजी वापरली तर लगेच फेकून देण्याची काही गरज नाही, ते काही खराब वगैरे होत नाही. थोडेसे ओलसर झाले तर होतात, ते आपण नंतर 1-2दा वापरू शकतो. तर त्यामुळे आपण असे टिश्यू पेपर वापरू शकतो. पण तुम्हाला जर बिलकुलच टिश्यू पेपर वापरायचा नसेल तर मात्र तुम्ही न्यूजपेपर वापरू शकता किंवा मग कपडेसुद्धा वापरू शकता. भेंडी किंवा कोणतीही भाजी जर आपली अशी स्वच्छ धुतलेली असेल तर आयत्या वेळी आपण पटकन ती कट करून वापरू शकतो. घेवड्याच्या शेंगा किंवा मग बाकी जर दुसऱ्या काही गवारीच्या शेंगा वगैरे असतील तर त्या तुम्ही निवडूनसुद्धा ठेवू शकता. पण इथे मी घेवड्याच्या शेंगा निवडून वगैरे काही ठेवणार नाही. आणि देठं काढलेल्या मिरच्या ऑलरेडी माझ्याकडे आहेत, त्यामुळे मी याची देठं आत्ता काढणार नाही, कारण आता मी खूप थकली आहे. त्यामुळे मी आता हे ठेवून नंतर रात्री वगैरे TV पाहता पाहता मी नंतर याची देठं वगैरे काढणार आहे. तर
इथे मी ह्या मिरच्या ठेवलेल्या आहेत, त्यामध्येच त्या भरून ज्या मिरच्या बनवायच्या असतात त्यासुद्धा त्यामध्येच ठेवलेल्या आहेत। असं मी एक कंटेनर एका भाजीसाठी किंवा मला माझ्या सोयीनं जसं योग्य वाटेल तसं मी याला ठेवलेलं आहे, किंवा जशा या कंटेनरमध्ये भाज्या बसतील तशा ठेवलेल्या आहेत। आणि कांदे, बटाटे आणि लसूण मी ऑलरेडीच कांदा बटाट्याच्या स्टँडमध्ये ठेवून दिलेला आहे। त्यानंतर हा जो 3 कंटेनरचा हा जो बॉक्स आहे तो तर खूपच महत्त्वाचा ठरतो, कारण यामध्ये आपण सलाडच्या सगळ्या गोष्टी एकत्र ठेवू शकतो, किंवा मग जे वेगवेगळे कंपार्टमेंट त्याचे दिलेले आहेत त्याचा आपण वेगळा वापर करू शकतो, आणि हा एक कंटेनर तो सुद्धा आपण वेगळा वापरू शकतो। सलाडसाठीच्या ज्या वस्तू आहेत त्या मी या मोठ्या कंटेनरमध्ये ठेवलेल्या आहेत। त्यानंतर कोथिंबीरसुद्धा साफ करून घेतलेली आहे आणि तीसुद्धा यामध्ये ठेवून दिलेली आहे, आणि वडी बनवण्यासाठीची कोथिंबीर मी बाजूला ऑलरेडी काढून ठेवलेली आहे। त्यामध्ये सुद्धा आपल्याला वरून आणि खालून असा टिश्यू पेपर ठेवून द्यायचा आहे, म्हणजे आपली कोथिंबीर किंवा कोणत्याही भाज्या जास्त दिवसांसाठी अगदी छान अशा टिकतात। कांदा, बटाटा, लसूण हे जास्त दिवसांसाठी खराब न होता कसं टिकवायचं याचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती आहे। तुम्हाला हवं असेल तर त्याची लिंकसुद्धा मी देते, किंवा मग तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन ते पाहू शकता। इथे मी तो जो मोठा कंटेनर होता त्यातील आतले जे छोटे छोटे बॉक्स आहेत त्यामध्ये लिंबू ठेवणार आहे, कारण आता माझ्याकडे खूप साऱ्या भाज्या आहेत आणि त्या ठेवायला आता वेगवेगळे डबे कुठून आणणार, तर त्यामुळे हे 3 कंटेनर आहेत ते मी वेगवेगळ्या गोष्टींसाठी वापरणार आहे। लिंबूसुद्धा जास्त दिवस कसे टिकवायचे याचासुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, त्याच्यावरती मी आज न्यूजपेपर घालून एक लिंबू त्यामध्ये कवर करून ठेवलेला आहे। कोणता व्हिडिओ बनवायचा आणि तो व्हिडिओ बनवणं आणि त्याचं एडिटिंग करणं आणि तुमच्यापर्यंत तो पोहोचवणं यामध्ये खूप सारा वेळ लागतो, खूप सारी मेहनत लागते। पण तुम्ही जर याला छान प्रतिसाद दिला तर मग त्या सर्व कष्टाचं फळ मिळालं असं वाटतं। आणि हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करण्याचा माझा फक्त हाच उद्देश आहे की माझ्या भाज्या ह्या कशा जास्त चांगल्या टिकतात तशा तुमच्यासुद्धा टिकाव्या आणि तुमचेसुद्धा पैसे वाचावे आणि माझा व्हिडिओसुद्धा चालावा, असा स्वच्छ आणि स्पष्ट माझा हेतू आहे। त्यामुळे मी हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे। आणि मला आतापर्यंत काही निगेटिव्ह कमेंट आलेल्या नाहीत, पण प्लीज तुम्हाला जरी यातून काही वाटत असेल तर प्लीज निगेटिव्ह कमेंट टाकू नका, कारण व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते आणि तुम्हाला यातील काही गोष्टी जर आवडली नाही ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगू शकता। कोबी आणि फ्लावर ज्या पद्धतीने आपण रॅप करून ठेवला त्या पद्धतीनेच आपण हे जे भरताचं वांगं आहे ते सुद्धा असंच क्लीन रॅपमध्ये रॅप करून ठेवलं तर ते खूप छान टिकतं। आता इथे मी बऱ्याचशा भाज्या भरून ठेवलेल्या आहेत आणि आता तोपर्यंत आपला हा कढीपत्ता आहे तो पण अगदी छान सुकलेला आहे। इथे पाहू शकता तुम्ही, याला बिलकुलसुद्धा पाणी राहिलेलं नाही। आणि आता हा मी स्टोअर कसा करायचा ते तुम्हाला दाखवते आहे। याच्यातील पानं आपल्याला काढायची नाहीत, तुम्हाला वाटलं तर फार तर हा जो मोठा देठ आहे तो तुम्ही कट करून टाकू शकता, पण हे जे देठ आहेत या देठासह आपल्याला हे ठेवून द्यायचं आहे। तुम्हाला हवं असेल तर फांद्यातून तुम्ही ते देठ बाजूला काढू शकता आणि जर छोटी फांदी असेल तर तुम्ही ती तशी स्टोअर करू शकता। या पद्धतीने तुम्ही एकदा जर हा कढीपत्ता स्टोअर केला तर तुमच्या लक्षात येईल की या पद्धतीने स्टोअर केलेला कढीपत्ता हा जास्त दिवसांसाठी अगदी छान टिकतो। आणि हा जो कोवळा किंवा थोडासा कोमेजलेला कढीपत्ता आहे तो मी बाजूला काढून ठेवलेला आहे आणि तो मी चटणी बनवण्यासाठी वगैरे वापरणार आहे। तर इथे मी तुम्हाला दाखवते की आपण भाज्या कशा स्टोअर केलेल्या आहेत। तिथे भेंडी आहे, कढीपत्ता आहे, वांगे आणि सिमला मिरची मी एकत्र ठेवलेले आहे। त्यानंतर इथे बाजूला कोबी, फ्लावर आणि इतर राहिलेल्या भाज्या आहेत। पालेभाज्या मात्र मी बिना धुता तशाच निवडून फक्त ठेवून दिलेल्या आहेत आणि कोथिंबीरसुद्धा मी इथे धुतलेली नाही, फक्त ती निवडून ठेवलेली आहे। जेव्हा वापरणार तेव्हा पालेभाज्यासुद्धा मी पाण्यात आधी टोपामध्ये टाकून ठेवते आणि नंतर ते चाळणीवरती ठेवून छान नितळून घेते आणि कोथिंबीरसुद्धा मी जेव्हाच्या तेव्हा धुवून घेते। तर इथे या पद्धतीने आपण जर अशा भाज्या वेगवेगळ्या पद्धतीने जर स्टोअर केल्या तर आपल्या भाज्यासुद्धा अगदी छान अशा टिकतात। आणि या पद्धतीने तुम्ही भाज्या नक्की साठवून ठेवा, तुमच्या लक्षात येईल की भाज्या आपल्या बिना खराब होता अगदी छान टिकल्या गेलेल्या आहेत। या व्हिडिओमध्ये तुम्हाला जरी काही उपयुक्त वाटलं तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड आणि फॅमिलीला हा व्हिडिओ शेअर करा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा। थँक्यू।